दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी दसरा मेळाव्यामधून पंकजा मुंडेंवरती जोरदार तोफ डागलेली आहे। हैदराबाद गॅझेटवरून पंकजा मुंडेंनी केलेल्या टीकेला जरांगे पाटलांनी जशास तसं उत्तर दिलंय। मात्र त्यामुळे आता नवा राजकीय वाद निर्माण झालाय। गुलामीचं गॅझेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅझेट गुलामीचं होतं, म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता करे। इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले तुम्हाला, मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? तुमची खास पैदाश आहे ना तुमची, तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची औलाद म्हणलंय, करतो का प्रचार? मनोज जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंवरती घणाघाती टीका केली। प्रकृती बरी नसतानाही जरांगे पाटील या मेळाव्याला आलेले होते। त्यांच्या एका हाताला सलाईंची सुई लावलेली होती, मात्र या अवस्थेतही त्यांनी भाषण केलं। नारायणगडावरील दसरा मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या हजारो मराठा बांधवांना संबोधित करताना जरांगे पाटलांनी अनेक विषयांना हात घातला। मी आहे तोवर समाजाला आरक्षण मिळालेलं पाहायचंय, असं भावनिक वक्तव्य जरांगेंनी केलं। हैदराबाद गॅझेटवरून पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याचा जरांगे पाटलांनी समाचार घेतला। इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का त्यो? निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच। मग आता इंग्रज ह्यो तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली आणि तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं? तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं। जरांगे पाटलांनी इतकी जळजळीत प्रतिक्रिया का दिली ते आता आपण बघूया। पंकजा मुंडेंनी एका मुलाखतीत पुढील भाष्य केलं होतं। भारत स्वतंत्र झाला आणि लोकशाही स्वीकारली। देश गुलाम असताना आणलेल्या गॅझेटला स्वीकारणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न पंकजा मुंडेंनी उपस्थित केला होता। त्यामुळे संतापलेल्या जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंसह त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मराठा नेत्यांनाही खडे बोल सुनावले। आमचे जे जे त्या पक्षात काम करतात तिच्या संघ कामं करतात, त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहेत? ए मराठ्याच्या पायदाशी हो, तुमची खास पैदाश आहे ना तुमची, तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची औलाद म्हणलंय, करतो का प्रचार? अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवरसाठी तुरे। मनोज जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंवरती हल्लाबोल केल्यामुळे त्यांनाही तितकंच तिखट उत्तर देण्यात आलं। जे पुरावे याकरता आवश्यक आहेत त्यांचा आश्रय घेण्यात आलेला आहे, त्यांचा आधार घेण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याचा चुकीचा संदर्भ आपण कृपया इथं जोडू नका। माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलंय म्हणून आम्ही देवेंद्रजींच्या सोबत आहोत। जरांगे पाटील साहेब, थोडंसं आत्मपरीक्षण करा, आमचं ईडब्ल्यूएस का गेलं? या उत्तरामुळे दोन्ही नेत्यांमधील वादाचे पडसाद उमटत राहणार असल्याचं स्पष्ट झालं। मात्र याच दसरा मेळाव्यामध्ये जरांगे पाटलांनी शेतकऱ्यांसाठी सरकारकडे आग्रही मागण्या केल्या। मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, पूरग्रस्तांना हेक्टरी 70,000ची मदत द्या, शेती वाहून गेलेल्यांना 1,30,000 मदत द्या, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली। तसंच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी द्या, अशी मोठी मागणीही जरांगेंनी केली। शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव द्या, शेतीला नोकरीचा दर्जा द्या, पीक विम्याचे ट्रिगर काढा, संपूर्ण विमा द्या, अशी मागण्यांची यादीच जरांगेंनी सादर केली। मागल 100% त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय, पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाहीत। आणि तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही। दिवाळीपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलनाचा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दणका देण्याचा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय। त्यामुळे जरांगे पाटलांनी आता मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न हाती घेतल्याचं स्पष्ट होत आहे। मराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या लढ्यात जरांगे पाटलांना साथ दिली होती। आता कर्जमाफी आणि हमीभावाच्या मुद्द्यावरती शेतकरी जरांगे पाटलांना साथ देतील का, हे आगामी काळातच स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।